मंत्र्यांनी खट्टर यांना दिली। महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी सन्मान महाराष्ट्र भूषण 2024 ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नवी दिल्लीत सन्मानित करण्यात आलं। कुठल्याही शिल्पाला आकार देऊन त्यातून जिवंत व्यक्ती साकार करण्याची कमैया राम सुतार यांच्या कलेत आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्यांचा गौरव केला। पद्मभूषण राम सुतार यांनी केवळ भारतात नाही तर जगात महाराष्ट्राचं नाव पोहोचवलं आहे। जगातल्या 15 देशात त्यांनी साकारलेली शिल्प आहेत आणि देशातल्या प्रत्येक राज्यात त्यांची शिल्प देशाचा गौरव वाढवत आहेत। त्यांचा हा वारसा कित्येक पिढ्यांना प्रेरणा देत राहणार आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले। जागतिक मूर्तिकार अशी ख्याती असलेल्या राम सुतार यांना हा पुरस्कार देणं महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले। जगातला सर्वात मोठा स्टॅच्यू ऑफ युनिटी, शिवरायांचा दिल्ली इथला पुतळा, सिंधुदुर्गातला पुतळा, चैत्यभूमीवर बाबासाहेबांचा पुतळा अशी अनेक शिल्प त्यांनी साकारली आहेत। त्यांना हा पुरस्कार देऊन या पुरस्काराची उंची वाढली आहे, असं शिंदे यांनी सांगितलं। जागतिक कीर्तीच्या शिल्पकाराचा सन्मान करण्याची संधी मिळणं भाग्याचं आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले। महाराष्ट्राच्या वतीनं त्यांनी राम सुतार यांचं अभिनंदन केलं। या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार उपस्थित होते। नाशिक शहरातल्या